6 डिसेंबर आणि 6 डिसेंबर म्हणजे एक दुःखाचा एक दिवस आहे. हा दिवस म्हणजे तुम्ही समजू शकता. माझ्या मागं जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो लागलेला आहे. आज महापरिनिर्वाण दिन, आजच्या दिवशी आहे. 6 डिसेंबरचा आजचा दिवस आहे आणि आपल्या समाज बांधवांकडून धर्म प्रमाणात आज रॅली निघत आहे. सध्या मी जयस्तंभ चौकात आहे आणि चारही बाजूला तुम्ही पाहता की इथं सध्या पाण्यानं सर्व पूर्ण एरिया हा स्वच्छ केलेला आहे. अवघ्या 2 ते 3 मिनिटात रॅली येत आहे आणि रॅलीचं दृश्य तुम्ही पहा फक्त. सर, आजच्या दिवशी काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये दलित, वंचित आणि सर्व बहुजनांसाठी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याप्रती एक चांगली भावना त्यांच्या प्रती आपण लोकांना दाखवण्यासाठी आणि स्वतःमध्ये जी नैतिकता असायला पाहिजे ती दाखवण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आणि खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणसात आणलं हे आजच्या दिवशी आम्हाला त्याची जाणीव ठेवणं महत्वाचं. तर तुम्ही जसं म्हटलं की आजच्या दिवशी आपल्याला माणसात आणलं, जवळपास सर्व समाजांना माणसात आणलेलं आहे. तर काय वाटतं की या रॅलीमध्ये कोणकोणते लोक कसे काय यायला पाहिजे? नाही, इथे बहुजन समाजातील SC, ST, NT, DNT, OBC आणि अल्पसंख्याक सर्व समुदायातील लोकांनी हा एक बाबासाहेबांबद्दलचा जो विचार होता तो आत्मसात करून तो समजून या रॅलीमध्ये येणं महत्वाचं आहे. ठीक आहे, काही लोकांना समजलं, काही लोकांना समजत आहे. वाट पाहूया आपण. होईल. साहेबांनी योगदान दिलं ते योगदानाच्या निमित्त आम्ही सर्व त्यांना मानवंत म्हणून सर्व एकजुटीने येऊन मेणबत्तीचं एक प्रतीक म्हणून त्यांना आम्ही अभिवादन करतो सगळेजण मिळून. या रॅलीमध्ये काही मोजकेच आपले समाज बांधव दिसत आहेत, कारण की मला असं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत पूर्ण भारतातलेच नाही तर एक जे सध्याचे जे वळण चालू आहे हे बाबासाहेबांमुळे चालू आहे. तर यामध्ये उपस्थिती कोणाकोणाची असायला पाहिजे? तसं तर सर्व समाजाचे आहे आणि संविधान हे सर्वांना सामान्य लागू आहे, तर संविधानामुळे सगळ्यांनी यायला पाहिजे. सर्व समाजांनी तरी आहे, बरेच सर्व समाजाचे लोक जोडलेले आहेत, येतात. पण असं काही नाही आहे, सर्व धर्म समभाव आहे, त्यामुळे सर्व समाजाचे लोक जुळतात, येतात आणि रॅलीमध्ये येतात. पण या मेणबत्ती रॅलीमध्ये पण येतात. Sangha